हॅलो स्टुडंट, आय एम राजकुमार मोळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं फंडामेंटल ऑफ एसी सर्किट, ज्याची थेअरी काल बघितलेली. आता हा आजचा पार्ट आहे न्यूमेरिकल पार्ट, कारण थोडासा वास्ट आहे हा आपला फंडामेंटल ऑफ एसी. याच्या न्यूमेरिकल जसं सांगतो तसं स्टेप फॉलो करा, ॲज इट इज होईल. चुकण्याचा चान्स 0% न्यूमेरिकलमध्ये सांगतो तेवढं फॉलो करायचं. ओके, तर फर्स्ट पार्ट आहे 3 मार्क्स. आजचा जर पेपर तुम्ही पाहिला असेल, फर्स्ट पेपर आहे आज, तर आजचा पेपर हा 3-6 पॅटर्नने आलेला आहे. 3-6 पॅटर्नने, तर आपलाही येऊ शकतो, म्हणून प्रिपेअर राहा. फर्स्ट आहे पोलर टू रेक्टँग्युलर फॉर्म, पोलर टू रेक्टँग्युलर अँड रेक्टँग्युलर टू पोलर, इकडून इकडे इकडून इकडे. बट सर, व्हॉट इज पोलर फॉर्म? पोलर फॉर्म म्हणजे काय? सिंपल सांगतो, सिंपल. आर थिटा, दिस इज कॉल्ड polar form, and x plus jy, this is called rectangular form. सर कसं? लक्षात ठेवा, दिस इज थिटा. जिथं कुठं थिटा असेल, म्हणून मी यासाठी उदाहरण सांगतो. मुंबई इंडियन्सचा पोलार्ड नावाचा एक फलंदाज असतो, पोलार्ड, जो इकडून तिकडे कुठे शॉट मारतो, म्हणजे तो अँगल मध्ये खेळतो. म्हणजे इथून पुढे मला जिथं कुठं अँगल दिसेल तिथं पोलार्ड फॉर्म दिसेल. पोलर्ड म्हणा, बट लिहिताना पोलार लिहा. येस, जिथं अँगल तो पोलर फॉर्म, जिथं काहीच नाही तिथं व्हॉट इज, दिस इज रेक्टँग्युलर फॉर्म. तर न्यूमेरिकल असतात. एका मिनिटात न्यूमेरिकल सांगतो मी तुम्हाला. 3 + J4 सेकंड असेल समजा, 30 ॲट अँगल 40 डिग्री. थर्ड असेल 6 - J4 अगेन 64 ॲट अँगल -32 डिग्री. ओके, वरती क्वेश्चन असेल कन्वर्ट पोलर अँड रेक्टँग्युलर फॉर्म. खाली 1, 2, 3, 4 काय 3च असतील 3 मार्कासाठी. कसं कराल? फर्स्ट, हा फॉर्म कुठला आहे आणि मला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर, हा फॉर्म आहे सर, मला इथं जे दिसतंय दॅट इज कॉल्ड रेक्टँग्युलर फॉर्म. जर हे रेक्टँग्युलर असेल तर पोलर मध्ये कसं करणार? कशामध्ये करायचं मला? पोलर मध्ये. करेक्ट, दिस इज अ पोलर फॉर्म, कारण जिथं अँगल आहे तिथं कुठला फॉर्म? पोलर. कन्वर्ट करायचं रेक्टँग्युलर मध्ये. दिस इज रेक्टँग्युलर अगेन कन्वर्ट इन पोलर. दिस इज अँगल आहे म्हणजेच पोलर आहे, करायचे मला रेक्टँग्युलर मध्ये कन्वर्ट करायचे, कन्वर्जन. यासाठी सिंपल फॉर्म्युला. सिंपल काय फॉर्म्युला आहे? इथं x + jy करायचे r थिटा मध्ये. करेक्ट, मग r इज इक्वल टू व्हॉट? r इज इक्वल टू √x² + y², and theta is equal to tan inverse y/x. हे फक्त फॉर्म्युले म्हणायला असतात. कशाला म्हणायला? फॉर्म्युला पण लिहायची गरज नाही. सिंपल कॅल्सी काढा, आपल्याकडे कॅल्सी असतो. ओके, तर हा कॅल्सी, लक्ष द्या, हा कॅल्सी आहे. याच्यामध्ये काय करावं लागेल मला? हा फॉर्म कुठला आहे सर? दिस इज रेक्टँग्युलर फॉर्म. कन्वर्जन कशामध्ये करायचंय मला? पोलर मध्ये. हे बघा, शिफ्ट अँड पोलर, प्लसच्या वरती लिहिले पोल, पोलर असा आला. पोल इन स्क्वेअर ब्रॅकेट काय आलं? एक संख्या आहे 3 सेमीकॉलन 4. अँगल काय आला बघा, आर आला 5, थिटा आला 53.13. म्हणजे याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर लिहितो, हे कट करतो आता. व्हॉट इज 5 ॲट अँगल 53.13 आलं उत्तर. चला, हा कुठला फॉर्म आहे सर? हा तर एक पोलर फॉर्म आहे, करायचं रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. शिफ्ट मायनसच्या वर रेक्ट टाकायचंय काय? 30 सेमीकॉलन 40. बघायचं उत्तर काय आलं? 22 प्लस आपण जे लिहितो याच्यामध्ये शेवटी लिहितात. कॅल्सी मध्ये शेवटी असतं आणि याच्यामध्ये आपण असं लिहितो जे 19.28 आलं उत्तर. अगेन दिस इज पोलर फॉर्म. याला कॅल्सी मध्ये कन्वर्जन करायला किती वेळ लागतो? काहीच नाही. आणि जर असं न्यूमेरिकल आलं 3 आउट ऑफ 3 मार्क पडतील. काय करायचं? जस्ट कॅल्सी मध्ये पोलर रेक्टँग्युलर फॉर्म करायचं आणि सॉल्व्ह करायचं. काय अडचण इथपर्यंत नसेल. चला, याच्यामध्ये आता वन ऑफ द डिफिकल्ट न्यूमेरिकल. याच्यामध्ये असं एक न्यूमेरिकल आहे जे खूप डिफिकल्ट होतं सॉल्व्ह करणं मुलांना. तर ते न्यूमेरिकल आपण ट्राय करू. ट्राय म्हणजे
ते न्यूमेरिकल मी सांगतो तुमचं, काहीही अडचण येणार नाही, विश्वास ठेवा. काय न्यूमेरिकल आहे बघा, मी इथं ठेवतो न्यूमेरिकल. ओके, द RMS ऑफ 50 हर्ट्ज सायनुसायडल वेरिंग अल्टरनेटिंग करंट इज 20 एम्पियर. काय दिलेलं आहे, IRMS किती दिलाय, IRMS इज इक्वल टू 20 एम्पियर ॲट T इज इक्वल टू 0. किती करंट आहे, ॲट T इज इक्वल टू 0 इट्स व्हॅल्यू इज 10 एम्पियर. सगळं सांगतो नीट परफेक्ट, फक्त लक्ष द्या. देन काय करायचंय मला, फर्स्ट फाइंड instantaneous equation, second find current when I is equal to what, 0.002 second, and third its waveform. अवघड वाटणार, खूप अवघड वाटणार न्यूमेरिकल, सांगतो तसं फॉलो करा, सांगतो तसं. हे काढलं, याच्यामध्ये फर्स्ट काय काढायचं मला, इन्स्टंटेनियस इक्वेशन. कालच्या लेक्चरला बघा, ज्यांनी लेक्चर बघितलं नसेल त्यांनी प्रिव्हियस लेक्चर बघा. व्हॉट इज इन्स्टंटेनियस इक्वेशन, I इज इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी. करेक्ट, इथपर्यंत अडचण. पण एक कंडिशन आहे, काय, वेन T इज इक्वल टू 0 इट्स व्हॅल्यू इज 10 एम्पियर. म्हणजे काय, म्हणजे समजून सांगतो तुम्हाला. ओके, जर ही वेव्हफॉर्म असेल, इथं असतो ओमेगा टी आणि इथं असतो I वर्सेस T, हा अँगल असतो. चला, ऍट T इज इक्वल टू 0 म्हणजे कधी, T जेव्हा 0, कुठं 0 आहे, T इथं 0 आहे. T 0 असताना I ची व्हॅल्यू किती आहे, सर I ची व्हॅल्यू आहे 10 एम्पियर. करेक्ट, T ची व्हॅल्यू 0 असताना I ची व्हॅल्यू 10 एम्पियर आहे. म्हणजे मला कळतंय ही वेव्हफॉर्म अगोदर चालू होती का नंतर चालू होती, सर डेफिनेटली ही वेव्हफॉर्म कधी चालू होते, ही वेव्हफॉर्म अगोदर अशी काहीतरी चालू होते. आणि जेव्हा मुलगा क्लासमध्ये लवकर येतो त्याला काय म्हणायचं, इट्स लीड, कारण तो लवकर आलाय. 0ला जर 10 एम्पियर असेल तर पुढे काय होईल बघूया आपण. 0ला याची व्हॅल्यू किती, 10, म्हणजे ही वेव्हफॉर्म अगोदर चालू होती. म्हणजेच काय, तर हा अँगल आहे लीड प्लस थिटा. हे झालं इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंटचं इक्वेशन. ओके, फर्स्ट इक्वेशन काढायचं आपल्याला. हे का आलं, when T is equal to 0 इट्स व्हॅल्यू. समजा हे कंडिशन दिलीच नाही, डायरेक्ट दिलं असतं 10 एम्पियर करंट आहे, तर ती गोष्ट वेगळी असती. T is equal to 0 कंडिशन नाही दिली तर ती घ्यायची नाही. कसं घ्यायचं सांगतो मी तुम्हाला नंतर. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. सर फर्स्ट आता मला काय करावं लागेल, मला याच्यातलं काय काय माहिती, IM माहिती आहे का, नाही. बट आय नो IRMS. तर IRMS चं IM कसं करणार, कालच बघितलं आपण, एक फॉर्म्युला होता, IRMS इज इक्वल्स टू IM बाय √2. मग आता IM कसं काढणार, IM बरोबर काय, ठीक आहे, IRMS इंटू √2. जेव्हा 20 असतं तेव्हा हा येतो 28.28. म्हणजे मला काय मिळाला, IM मिळाला. काय IM ची व्हॅल्यू, 28.28 एम्पियर IM. ओके, आता मला ओमेगा माहितीये, T माहितीये का, माहितीये, बट हा थिटा माहिती नाही. हा मला काय करायचंय, थिटा काढायचा. कसा काढणार, इथपर्यंत काय अडचण आहे का, IM काढला. ओके, हे जरा मी रफ करतो, हे आपल्याला लागेल. बघा काय लिहाल, इक्वेशन हे लिहिलं, काय लिहाल, I इज इक्वल्स टू T इज इक्वल टू 0 असं लिहू आपण. डायरेक्ट थोडं शॉर्ट फॉर्म करतो मी. IM ची व्हॅल्यू काय आहे सर, 28.28 साइन ओमेगा टी प्लस थिटा. मला थिटा काढायचा आहे. आता ऍट T इज इक्वल टू 0 टाकायची व्हॅल्यू. टी ची व्हॅल्यू किती टाकायची, मला 0. तेव्हा करंट काय होता, टी ची व्हॅल्यू 0 असताना करंट काय होता, तर तो होता 10 एम्पियर. करेक्ट, 10 ऍट T इज इक्वल टू 0. मग असे बघितलं, करंट 10 एम्पियर होता, इज इक्वल टू 28.28 साइन टी ची व्हॅल्यू जर मी 0 टाकली तर काय होईल, 0 प्लस थिटा. बट साइन 0 इज ऑलवेज 0. साइन 0 ची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणून इथं काय राहिला फक्त, सर इथं राहिला फक्त थिटा. आता थिटा कसा काढणार, साइन इनवर्स, बरोबर ना. साइन इनवर्स काय, 10/28.28 आला थिटा. किती येतोय बघा,
20.70. बट हा इथं मेन पृष्ठ आहे. हा कशामध्ये आहे सर? दिस इज इन डिग्री. कशामध्ये? डिग्रीमध्ये. पण आपल्याला जेव्हा इक्वेशन लिहितो तेव्हा सगळं कशामध्ये पाहिजे? रेडियन मध्ये पाहिजे. का पाहिजे सांगतो. कशामध्ये पाहिजे? रेडियन. अगेन डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचं. कसं करणार? डिग्री आहे 20.70 इंटू कसं असतं? 20.70 इंटू कशामध्ये करायचं मला? रेडियन म्हणजे पाय वरती, पाय अपॉन 180. रेडियन मध्ये पाय लागतो म्हणून पाय वरती घेतो आपण. हा, इंटू 3.14 आन्सर डिवायडेड बाय 180. इट्स व्हॅल्यू इज 0.36 इन रेडियन. थिटा इज इक्वल टू 0.36 कशामध्ये? रेडियन मध्ये. हे आलं, विषय संपला. डायरेक्ट इक्वेशन लिहा. I इज इक्वल टू 28.28 साइन ओमेगा टी प्लस 0.36 आणि याला चौकोन करा. इथपर्यंत काढायला 3 मार्क असतात. आय काढायला इक्वेशन लिहायला 3 मार्क्स असतात. हे इक्वेशन काढायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त मुलांचं कन्फ्युजन इथं होतं. का करायचं सर डिग्रीज रेडियन? कारण ऍडिशन करताना ही ओमेगा म्हणजे कशामध्ये? ओमेगा इज व्हॉट? 2πft. 2πf. ओमेगा म्हणजे काय असतो? 2πf. जिथं पाय दिसते म्हणजे काय असेल? ही इन रेडियन असतं. इन रेडियन. एफ किती दिलाय? 50 हर्ट्ज. म्हणजे याची व्हॅल्यू येणार 314. 50 इंटू 2 100. 100 इंटू 3.14 314 टी. याची व्हॅल्यू याची इथली. करेक्ट. आता काय करणार? कंडिशन काय? ऍट टी इज इक्वल्स टू 0.02 सेकंद. बरं, ही सेकंड कंडिशनच्या वेळेस 2 मिली सेकंद आहे का काय आहे ते नीट बघायचं. 0.02 सेकंद. आता काय करायचं? फक्त टी ची व्हॅल्यू काय टाकायची? मग इथे लिहा मस्तपैकी. आय टी इज इक्वल टू 0.02 इज इक्वल टू 28.28 साइन 314 टी. टी ची व्हॅल्यू किती आहे? 0.02. करा. 314 इंटू टी किती? 0.02. किती आलं? 6.28 प्लस 0.36 याची व्हॅल्यू आली. डायरेक्ट लिहितो मी 6.64. हे कशामध्ये आहे सर? दिस इज इन रेडियन. कशामध्ये? हे रेडियन मध्ये. आता पुन्हा जेव्हा मी अँगल काढतो तेव्हा रेडियनचं परत काय करावं लागतं? डिग्री. कसं करणार? इंटू 180 डिवाइड बाय पाय. ही व्हॅल्यू आहे 6 इंटू 180 डिवायडेड बाय पाय. याची व्हॅल्यू आली. याची व्हॅल्यू किती आली? 380.36 इंटू 28.28. इट्स 10 एम्पियर. आलं उत्तर तुमचं. ऍट टी इज इक्वल टू 0.02 याची व्हॅल्यू 10 एम्पियर आहे. सगळ्यात लास्ट आहे वेव्ह फॉर्म काढा. काय काढा? वेव्ह फॉर्म. काय वेव्ह फॉर्म येईल? वेव्ह फॉर्म अगोदर चालू 0 ला 10 होती व्हॅल्यू. म्हणजे ही अगोदर होती चालू. दिस इज लीड क्वांटिटी अँड टी 0.02 ला काय? 9.96. म्हणजे इथं कुठंतरी व्हॅल्यू आली 9.96. दॅट इज हे इक्वेशन असं. काय न्यूमेरिकल मध्ये अडचण आहे का? या न्यूमेरिकल मध्ये फक्त 2च कंडिशन अशा आहेत. कधी? जेव्हा मी इक्वेशन लिहितो तेव्हा हे रेडियनचं डिग्रीचं काय करायचं? रेडियन करायचं. आणि जेव्हा मी टी ची व्हॅल्यू टाकतो रेडियनचं काय करायचं? डिग्री करायचं. इथं डिग्रीचं रेडियन आणि इथं रेडियनचं डिग्री. हे 2 कळाले. न्यूमेरिकल सुटलं. बघा एकदा काय अडचण असेल याच्यामध्ये तर विचारू शकता मला. बघून घ्या एकदा. चलो, सो थैंक यू वेरी मच and all the very best.